शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, आपण पीक विम्यासंदर्भात खूप काही अपडेट बघतोय कंटिन्यू. की काल पण आपण एक अपडेट घेतला होता की शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आहे. बट सोयाबीनचा जो पीक विमा होता तो पीक विमा आता एका जिल्ह्यासाठी त्यांचे जे काही उर्वरित 75% पीक विमा होता तो आता वाटपाला सुरुवात, आणि त्याच्याबद्दलची जी काही अमाऊंट होती, जी काही पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ती अमाऊंट आता मंजूर झाली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना ती अमाऊंट मिळणार आहे. तर बीड जिल्ह्याविषयी आपण बोलणार आहे की बीड जिल्ह्यामधील कोणते तालुके याच्यासाठी पात्र झाले आहेत. अगदी शॉर्टमध्ये, जास्त वेळ काही भारूड भरती नाही घेता, फक्त ते जिल्ह्यांबद्दल तुम्हाला जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील तालुक्यांबद्दल आपण एक ओव्हरलुक घेणार आहोत की किती अमाऊंट त्याच्यामध्ये मंजूर झाले. तर 3,86,00,000 रुपयांचे हे मंजुरी आहे आणि ते लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. तालुका बघितला तर 1,49,00,000 रुपये एवढे शेतकऱ्यांसाठी मंजूर आहेत. आंबेजोगाईसाठी 26 कोटी, गेवराईसाठी 3,44,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. नंतर केज तालुक्यासाठी 7,00,000 रुपये मंजूर झालेत. माजलगावसाठी मित्रांनो, माजलगावसाठी 14,13,00,000 रुपये हे शेतकऱ्यांसाठी. सोयाबीनचा पीक विमा, मित्रांनो सोयाबीनचा पीक विम्याबद्दल बोलतोय की तो एवढी अमाऊंट ही शेतकऱ्यांसाठी मंजूर झाली. परळी वैजनाथमध्ये 16 कोटी रुपये हे शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेत. शिरूर तालुक्यासाठी 2,85,00,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर झालेत. वडवणी तालुक्यासाठी 1,47,00,000 रुपये हे मंजूर झालेत. त्याच्यानंतर पाटोदा जो तालुका आहे, पाटोदा तालुक्यासाठी 6,90,00,000 रुपये एवढे हे शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत. तर मित्रांनो, असा हा बीड तालुका जर बघायला गेला, बीड तालुक्यासाठी 5,52,00,000 रुपये एवढे हे मंजूर झालेत. तर ओव्हरऑल जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यासाठी जी काही अमाऊंट होती सोयाबीन पीक विमा खरीप 2023चा, तो शेतकऱ्यांना ह्या अमाऊंटप्रमाणे जे काही पात्र शेतकरी आहेत, ज्यांच्या याद्यांमध्ये नाव आले, त्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. शॉर्टमध्ये धन्यवाद.